हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी खाऱ्या माशाची एक रेसिपी बनवली आहे. तर थंडीच्या दिवसामध्ये कसं की हे असे वाळवणाचे मासे, सुकट, बोंबील वगैरे हे अगदी फ्रेश असे भेटतात. तर हा खारवलेला मासा आहे. तर त्याचे मी छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि तो छान असा सुकवून मी स्टोअर करून ठेवलेला आहे. तर त्यामधलेच हे 7 ते 8 पीस घेतले आहेत आणि ते पाण्यामध्ये म्हणजे एक 15-20 मिनटं भिजत ठेवलेत आणि त्यानंतर 2 वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेत. त्यानंतर गॅसवर एक मी भांडं गरम करत ठेवले. त्यामध्ये घातलेलं आहे तेल. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेत. त्या मिरच्या मी अख्ख्याच घातलेल्या आहेत. त्या थोड्या तडतडल्या की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा. तर हे 2 मोठ्या साईजचे कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. तर आपल्याला कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतला गेला की नंतर त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अगदी म्हणजे जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत. तर त्या घालायच्या आहेत. लसूण थोडासा परतला गेला की नंतर आपण घालणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. तर हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून घातलेले आहेत. टोमॅटो पण थोडेसे आपण तेलावर परतवून घेतलेत आणि नंतर आपण घातलेले आहे हे माशाचे तुकडे. तर आता माशाचा थोडासा एक वास येत असतो, तर त्यासाठी म्हणून आपण तेलावर ते चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे असतात. तर ते मी 1-2 मिनटं तेलावर परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आणि 1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला घातला आहे. तर आता मसाला घालूनही तो मासा छान परतवून घेतला आहे. त्यानंतर हे 2 बटाटे आहेत, तर ते साल काढून मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत. तर बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत. त्यानंतर हे कोकमचे तुकडे आहेत, तर ते 2 ते 3 मी तुकडे त्यामध्ये घातलेले आहेत. तर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही त्याऐवजी चिंचेचे 2 तुकडे घातले तरी चालू शकतात. आणि आता ते परतवून मी नंतर त्यामध्ये घातलेलं आहे पाणी. तर मी थोडीशी त्यामध्ये ग्रेव्ही ठेवणार आहे, तर त्यासाठी म्हणून मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर याची सुकी भाजी बनवायची असेल तर नुसत्या वाफेवर पण शिजली जाते किंवा अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला तर त्यावरही शिजली जाते. तर मासा हा खारवलेला असतो, त्यामध्ये मिठाचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे मीठ तर आपल्याला लागत नाही टाकायला. पण मी पातळ भाजी करते, त्यामुळं थोडंसं त्यामध्ये अगदी मीठ घातलेलं आहे. तुम्ही सुकी भाजी करणार असाल तर मीठ अजिबात नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपली भाजी उकळत ठेवलेली आहे. तर त्यावर ठेवलेलं आहे झाकण आणि मी चांगली त्याला एक 7 ते 8 मिनटं मी ती भाजी शिजवून घेतलेली आहे. तर बघू शकता आता त्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि भाजी चांगली दाटसर अशी आपली झालेली आहे. तर ही भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खायला खूप छान लागते. अगदी सुकी कोरडी कोरडी भाजी खाण्यापेक्षा ना असं थोडंसं त्यामध्ये ग्रेव्ही ठेवली तर तो जो काही त्या माशाचा अर्क आहे तर तो त्या पाण्यामध्ये सुटला जातो आणि त्याचा फ्लेवर खूप छान लागतो. तर एकदा माझ्या पद्धतीनं असे खारवलेल्या माशाची रस्सा भाजी अवश्य करून बघा, तुम्हालाही आवडेल. तर आता ते मी एका बाउलमध्ये सर्व केले. त्यासोबत चिरलेला कांदा आणि चपाती. तर चपातीसोबत मी हे सर्व केलेलं आहे. तर खूप छान अशी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि मी बनवलेली ही खारा मासा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि आपल्या चॅनलवरच्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील, तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.